नाशिकमध्ये महायुतीकडून हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर। अनेक दिवसांचा तिढा अखेर सुटला। महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाझेंविरोधात लढत। शांतिगिरी महाराज निवडणूक लढवण्यावर ठाम, तर इतर मतदारसंघातही ताकदीनं निवडणुकीत उतरू, शांतिगिरी महाराजांचं वक्तव्य। शिवसेनेकडून कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर, तर ठाण्यातून माजी महापौर नरेश म्हस्केंना तिकीट। उमेदवारी जाहीर होताच श्रीकांत शिंदे नरेश म्हस्केंनी घेतली राज ठाकरेंची भेट। ठाणे कल्याण लोकसभेसाठी राज ठाकरे सभा घेणार, श्रीकांत शिंदेंची माहिती। शरद पवार हे एकेकाळी माझं दैवत होते, त्यांच्या टीकेला उत्तर देण्या एवढा मी मोठा नाही, अजित पवारांचं वक्तव्य। महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांकडून शिवाजी पार्कवर ध्वजारोहण, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडूनही हुतात्म्यांना आदरांजली। सरकारी कागदपत्रांवर आजपासून आईचं नाव लागणार, वडिलांच्या आधी आईचं नाव लिहिण्याच्या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी। अनुपमा फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीचा भाजपमध्ये प्रवेश, नंतर भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची घेतली भेट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।